दूर एका डोंगराच्या पायथ्याला असलेल्या छोट्याशा गावात राहायचा शौर्य. एका लाकूड कापणाऱ्या कुटुंबातला गरीब पण मनाने खूप मोठा. त्याच्या डोळ्यात नेहमी काहीतरी वेगळं करण्याचं स्वप्न असायचं. गावातल्या लोकांना मात्र त्याचं हे स्वप्न बघणं हास्यास्पद वाटायचं. एक दिवस गावात अचानक शौर्याच्या वडिलांचं अपघाती निधन होतं. घरात उपासमार होऊ लागली. आई आजारी पडली. त्याच्या शाळेचं शिक्षण थांबण्याच्या मार्गावर होतं. सगळ्यांनी सांगितलं, स्वप्न विसर, व्यवहार बघ. एका पावसाळी रात्री तो गावाच्या सीमेवर असलेल्या जुन्या वाड्यात पावसापासून वाचण्यासाठी गेला. तिथे त्याला भेटतो एक वृद्ध माणूस, तळीराम बाबा. ते त्याला विचित्र प्रश्न विचारतात. स्वतःवर विश्वास आहे का? शून्यातून नवा आरंभ करायला तयार आहेस का? शौर्य घाबरतो, पण मान हलवतो. तळीराम बाबा त्याला रोज एक साधं पण कठीण काम देतात. दररोज पहाटे 4 वाजता उठून डोंगरावर चढ आणि तिथून सूर्योदय पहा. शौर्य सुरुवातीला कंटाळतो, थकतो, पण रोज करत राहतो. त्याच्या शरीरात आणि मनात बदल होतो. डोंगरावर तो दररोज स्वतःशी बोलतो, स्वतःला ओळखतो. एका दिवशी गावात घोषणा होते. जिल्ह्यातील स्पर्धा जिथे शारीरिक आणि मानसिक चाचण्या घेतल्या जातील. विजेत्याला मिळेल शिष्यवृत्ती आणि शहरात शिक्षणाचा संधी. शौर्याचा विश्वास डगमगतो, पण तळीराम बाबा म्हणतात, तुला शून्याचं बंधन नाही, तू शिखराकडे चाललायस. स्पर्धा सुरू होते. अनेक अडचणी, अपमान, थकवा, पण शौर्य हार मानत नाही. शेवटी तो अंतिम फेरी गातो आणि जिंकतो. संपूर्ण गाव आश्चर्यचकित. ज्यांनी त्याचं स्वप्न उडवून लावलं तेच आता टाळ्या वाजवतात. शहरात जाताना शौर्य डोंगराकडे शेवटचं बघतो आणि पुटपुटतो, हे फक्त सुरुवात आहे.